असेल आणि शिवलिंग, या 3 लिंगावर अर्पित केलेले नैवेद्य खाण्यायोग्य आहे. पण जिथं चांडाळांना अनुमती आहे, मी सांगितलं, जे लिंग सिद्धांनी स्थापन केलेलं नाही, एखाद्या साधून लिंग स्थापन केलं असेल तर तिथं चांडाळांना अधिकार नाही. ज्या भगवान शिवानं ज्या सप्तपुऱ्या सांगितल्या, इथल्या लिंगांवर चांडाळांना अधिकार नाही. मग तुम्हाला अधिकार इथल्या नैवेद्य खाऊ नये, पण खावे कुठालचे? सोन्याचं जर लिंग असेल त्याच्यावरचा नैवेद्य खावा, चांदीच्या नैवेद्यावरचा खावा, सिद्धांत स्थापित केलेल्या लिंगावरचा नैवेद्य खावा. भगवंतानं, भगवान शिवानं स्वतः जी तीर्थ निर्माण केली त्या लिंगावरचा नैवेद्य खावा. त्यानं काय होईल? त्यानं चंद्रकांत मणी जे पुरवतो ते सगळं तुम्हाला मिळेल. हृदय चंद्रकांतेच स्वर्ण रूप्यादि निर्मिती सर्वे माशपी लिंगाणां नैवेद्य भक्षेच्छुभम्. आणि म्हणून खर तर ब्रह्महत्या जरी तुम्ही केली असेल, बरं का, तोही पवित्र होतो जर फक्त लिंगावरचं पाणी तुम्ही अंगावर शिंपडलं तर. काय ताकद आहे शिवलिंगामध्ये! हो, लिंगावरचं पाणी घेऊन अंगावर शिंपडलं तर ब्रह्महत्येतून सुद्धा मुक्ती मिळते. एवढी शिवलिंगाची ताकद आहे. खर तर जो विधीपूर्वक शिवपिंडीला स्नान घालतो आणि जे स्नान घातलेलं पाणी 3 वेळा पितो, बरं का, त्याचं समस्त पाप आयुष्यातली नष्ट होतात. स्नापयित्वा विधानेन यो लिंग प्रोदकं त्रिपिबेत्रविधं पापं तिसेहाशु विनिश्यति. 3 वेळा पाणी प्यावं, लिंगाला पाणी घालून ते पाणी 3 वेळा प्यावं, प्रसन्न चित्तानं शिवाला आठवून प्यावं, सगळी पाप नष्ट होतात. काल मी बिल्व झाडाचं महत्व सांगितलं. बिल्व वृक्ष महादेव स्वरूप आहे. देवांनी सुद्धा बेलाच्या झाडाची वर्णन केलेलं आहे आणि त्याचं महिमान देवांना सुद्धा कळलं नाही. जेवढी प्रसिद्ध तीर्थ या जगात सगळी बेलाच्या मुळामध्ये निवास करतात. वाक्य लक्षात ठेवा. आणि म्हणून मी काल सांगितलं, एक शिवभक्ताला बेलाच्या झाडाखाली जर जेवण दिलं तर काय होईल. कालचा एपिसोड लाईव्ह आहे, तुम्ही ऐकून घ्या. मी श्लोक सुद्धा सांगितलेले आहे. खर तर विभूती का लावायची? तर भगवान शिवाचं नाव ही गंगा आहे. आपण नमः शिवाय म्हणतो की नाही, ही गंगा आहे. विभूती यमुना आहे आणि रुद्राक्ष ही सरस्वती. वाक्य लक्षात ठेवा. शास्त्रानं, शिवपुराणाने या तिन्हींना सांगितलं, भगवान शिवाचं